नमस्कार, मी प्रियांका नागने. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक नवीन जॉब अपडेट. वर्क फ्रॉम होम जॉब आहे, पॅन इंडिया ओपनिंग आहे आणि मेन म्हणजे मोठी कंपनी आहे. कंपनीचं नाव आहे ॲमेझॉन. ठीक आहे, ॲमेझॉनवरती तुम्हाला काम करायचं आहे. आता ॲमेझॉन हे 3 जॉब्समध्ये तुम्हाला डिवाइड केलं जातं. म्हणजे काय, एक तर आहे ऑफिस, त्याच्यानंतर सेकंड आहे वर्क फ्रॉम होम आणि थर्ड आहे हायब्रिड वर्क. म्हणजे काय, वर्क फ्रॉम ऑफिस म्हणजे तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊन काम करावं लागतं. फॉर एक्झाम्पल IT चे जे कामं असतील ते ऑफिसमधून काम करावं लागतं. हायब्रिड म्हणजे काय, तुम्हाला 2 दिवस ऑफिसमध्ये काम करावं लागतं, बाकीचं तुम्हाला घरून काम करावं लागतं. किंवा आणि वर्क फ्रॉम होम म्हणजे काय, तुम्हाला पूर्णपणे जे काय ॲसेसरीज लागणार आहे, लॅपटॉप, वायफाय, ते पूर्ण कंपनी प्रोव्हाइड करते आणि तुम्हाला घरी बसून काम करायचं असतं. हे असं ॲमेझॉनचं वर्कचं डिटेल आहे. आता इथे पोस्ट नेम काय असणार आहे बघा, आपण पूर्ण डिटेलमध्ये बघा. मी व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलेलं आहे की रजिस्ट्रेशन फॉर्म कसं भरायचं आहे, त्याच्यानंतर कुठे काय काय अप्लाय करायचं आहे, काय काय रिक्वायरमेंट्स आहे, पूर्ण डिटेलमध्ये मी व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तो पूर्ण व्हिडिओ बघा. सो पोस्ट नेम असणार आहे आपली व्हर्च्युअल टेक्निकल कस्टमर सर्व्हिस. आता कस्टमर सर्व्हिस म्हणजेच काय, तुम्हाला काय करायचं आहे इथे, तुम्हाला पूर्णपणे जे काही कस्टमरचे प्रॉब्लेम्स असतील, जे कम्युनिकेशन असेल ते प्रॉपर पद्धतीने करायचं आहे आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. स्ट्रॉंग कमिटमेंट पाहिजे, इफिशियंट आणि जे काही नॉलेज आहे ते पूर्णपणे तुम्हाला सपोर्ट कस्टमरला करायचा आहे. सो इथे हा जॉब असणार आहे. तुम्हाला काय जॉब असणार आहे, व्हर्च्युअल टेक्निकल कस्टमर सर्व्हिस. आणि हा जो जॉब आहे फुल टाइम जॉब आहे. लोकेशन असेल तो म्हणजे काय, पॅन इंडिया म्हणजे काय, वर्क फ्रॉम होम लोकेशन आहे. लक्षात घ्या, लोकेशन आहे वर्क फ्रॉम होम लोकेशन. आणि एक्सपिरियन्स नसलं तरी चालणार आहे, तुम्ही जर फ्रेशर असाल तरी सुद्धा चालणार आहे. इथे सॅलरी जवळजवळ 3 लाख पासून सुरू होतोय. म्हणजे काय, 3 लाख पर ॲनम हे पॅकेज आहे. ॲमेझॉनची सर्व्हिस आहे, ॲमेझॉनचे जॉब अपडेट आहे. सो ही जी काय ऑपॉर्च्युनिटी आहे बिलकुल गमावू नका. आता ह्यांचे जे काय बेनिफिट्स असणार आहे, म्हणजे काय, तुम्हाला मिल कार्ड सुद्धा भेटेल, त्याच्यानंतर इन्शुरन्स सुद्धा भेटणार आहे. नाईट शिफ्ट एक्स्ट्रा जर केलं तर त्याचं अलाउन्स वेगळं आहे. ओव्हर टाईमचं सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा पैसे भेटणार आहे. त्याच्यानंतर जर वर्क फ्रॉम होम असेल तर इंटरनेटचे सुद्धा एक्स्ट्रा पैसे तुम्हाला भेटून जाणार आहे. ॲमेझॉन कस्टमर सर्व्हिस ही खूप मोठी आहे. म्हणजे काय, 140 लोकेशन्स पूर्ण वर्ल्डमध्ये तुम्हाला हे डिफरेन्शिएट केलेली गेलेली आहे आणि वेगवेगळ्या 18 लँग्वेजेसला ते सपोर्ट करते आणि 24 तास ते सपोर्ट करतं. सो तुम्हाला खूप मोठी अपॉर्च्युनिटी असणार आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की हे ॲप्लिकेशन प्रोसेस काय आहे हे लक्षात घ्या. ॲप्लिकेशन करताना तुम्हाला काय काय करावं लागणार आहे. रजिस्ट्रेशन आहे, असेसमेंट आहे आणि पोस्ट असेसमेंट सुद्धा आहे. लक्षात घ्या, आपण एक एक स्टेप बघूया. रजिस्ट्रेशन करताना इथे काय करायचं आहे, फर्स्ट ऑन इंडिया कस्टमर सर्व्हिस साईट होस्टेड ऑन ॲमेझॉन. म्हणजे काय, इथे काय करायचं, क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर करताना तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा प्रिलिमिनरी इंग्लिश टेस्ट दिली जाणार आहे. म्हणजे जे काही टेस्ट असणार आहे सिंपल असणार आहे. फक्त बेसिक इंग्लिश जे तुम्ही 8वी 9वी 10वीला इंग्लिश असेल, ग्रामर असेल केलेलं असेल त्याच्यावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन असेसमेंट असणार आहे. म्हणजे पहिल्यांदा इथे हा बघा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे, कॅमेरा यूज करायचा आहे आणि इथे तुम्हाला फोटो अशा तऱ्हेने क्लिक करायचा आहे. हे लक्षात घ्या, फोटोज असे क्लिक करायचे आहेत. ॲज ए ID साईजचा फोटो क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला इथे आय एम नॉट अ रोबोट म्हणून इथे त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे बघा असेसमेंट टेस्ट कशी असणार आहे, प्रिलिमिनरी इंग्लिश टेस्ट असणार आहे. त्याच्यानंतर वर्क स्टाईल असेसमेंट असणार आहे, वर्स्ट अँड 4 स्किल टेस्ट असणार आहे, CS सिम्युलेशन असे असणार आहेत. त्याच्यानंतर असेसमेंट करताना तुम्हाला काय करायचं आहे, कोणाच्याही लॅपटॉपमध्ये किंवा कॅफेमध्ये सुद्धा जाऊन तुम्ही भरू शकता. कारण ॲमेझॉन इंडिया आपल्याला काय करणार आहे, वर्कसाठी लॅपटॉप किंवा कम्प्युटर आणि वायफायचं पूर्ण सेटअप देणार आहे. सो लॅपटॉप तुमच्याकडे नसेल तरी सुद्धा चालणार आहे. फक्त तुम्ही काय करू शकता, एक्झामच्या टाईममध्ये म्हणजे ह्याची असेसमेंट आहे, टेस्ट आहे, त्यावेळेस तुम्ही कॅफेमध्ये किंवा तुमच्या फ्रेंडचं कोणाचं तरी लॅपटॉप घेऊन करू शकता. ही झाली सेकंड स्टेप. आता थर्ड स्टेप असणार आहे पोस्ट असेसमेंट. त्याच्यानंतर तुम्हाला असणार आहे की HR डिस्कशन होणार आहे. जो कॅन्डिडेट सिलेक्ट झाला आहे तो. त्याच्यानंतर तुम्हाला लेटर भेटून जाणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पूर्णपणे ट्रेनिंग सुद्धा देणार आहे. ट्रेनिंग दिल्यानंतर तुमचं डॉक्युमेंटेशन हे सगळं तुम्हाला सबमिट करायचं आहे. चेकिंग वगैरे होणार आहे. इम्पॉर्टंट नोट्स बघा इथे,
ॲज पार्ट ऑफ द HR डिस्कशन यू विल आस्क फॉर पॅन कार्ड, आधार कार्ड. म्हणजे काय, पॅन कार्ड, आधार कार्ड हे पूर्ण ॲड्रेस प्रूफचे डॉक्युमेंटेशन, एज्युकेशन डॉक्युमेंटेशन हे पूर्ण तुमच्याकडे रेडी पाहिजे आहे. लक्षात घ्या, इथे मेन म्हणजे पहिल्या टेस्टची तुम्ही तयारी करा. इथे असेसमेंट टेस्ट नसणार आहे. त्याचे खूप सारे क्वेश्चन्स आहेत अवेलेबल गुगलवरती, तुम्ही सर्च करू शकता. हे क्वेश्चन्स खूप इझी आहे. इंग्लिश टेस्ट असणार आहे, ग्रामरवरती असणार आहे, पॅसेज रीडिंग असणार आहे. हे सर्व तुम्हाला एक्झाममध्ये फिल करायचं आहे. सिम्पल टेस्ट असणार आहे. तुम्ही ते पास झाल्यानंतर हे पूर्ण प्रोसेस पुढची होणार आहेत. सो जे काही डाऊट असतील, जर काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारा. मी त्याचं पूर्णपणे आन्सर द्यायचं ट्राय करेन आणि नक्की इथे अप्लाय करा. खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. पॅकेज सुद्धा खूप चांगला आहे. ॲज अ कस्टमर सर्व्हिस तुम्हाला वर्क करायचं आहे. मेन फंडा म्हणजे इथे तुम्ही फक्त 12वी पास असाल तरी सुद्धा चालणार आहे. सो ही अपॉर्च्युनिटी गमावू नका.